आगामी काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि त्याच्याच प्रक्रियेसाठी आता प्रशासन लागलेलं आहे। गण गट आणि प्रभाग रचना त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे। मात्र या ठिकाणी चाळीसगाव शहरात महाविकास आघाडीने त्या प्रभाग रचनेवर गट गट गणरचनेवर हरकत घेतलेली आहे, त्याचा विरोध केलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहेत। काय सांगाल, एकंदरीत आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्या प्रभाग रचनेला हरकत नोंदवलेली आहे? गटगण रचनेच्या प्रभागासंदर्भामध्ये आम्ही मान्य आयुक्त यांच्याकडे ज्या हरकत घेतल्या होत्या, प्रामुख्याने त्या हरकतींमध्ये तांत्रिक दृष्ट्या ज्या त्यांना सोप्या वाटल्या त्या त्यांनी स्वीकारल्या, बाकी सर्व फेटाळल्या आहेत। त्या बाबतीत आम्ही उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। तिथे देखील कागदपत्र जे लागतात ते प्रशासनाकडून उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे आम्ही न्यायव्यवस्थेकडे न्यायाची मागणी आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। आणि आज शहराच्या ज्या प्रभाग रचना झाल्या त्या संदर्भामध्ये आज माझे नगरसेवकांनी ज्या बैठकीचं आयोजन केलं होतं त्यामध्ये देखील हाच निर्णय घेण्यात आला की याबाबत आम्ही उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहोत। परंतु प्रशासनाकडून आपल्या कागदांची देखील पूर्तता केली जात नाही, असा देखील आरोप त्या ठिकाणी आपण केलेला आहे। हो, निश्चित त्या स्वरूपामध्ये माजी नगरसेवक कृष्णेश्वर तात्या पाटील यांनी माननीय मुख्याधिकारी यांच्याकडे कागदपत्राची मागणी केली होती। त्यांनी कागदपत्र उपलब्ध न करून दिल्या कारणाने हरकती घेण्यामध्ये जे काही कागदपत्र लागतात त्याचे उपलब्ध न झाल्यामुळे अडचणी समोर येत आहेत। तसेच गट रचनेच्या बाबतीत देखील माननीय तहसीलदार यांनी शिक्क्याचे गट रचनेचे प्रारूप याद्या प्रारूप नकाशे न दिल्यामुळे तेथे देखील अडचणी आहेत। म्हणजे कुठेतरी राजकीय दबावापोटी हे सर्व चाललं आहे आणि ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज केलेलं आहे। त्याचबरोबर इतर देखील पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, तुम्ही काय सांगाल? एकंदरीत आपण देखील आरोप केलेला आहे की सर्व नियम धाब्यावर बसवून त्या ठिकाणी प्रभाग रचना करण्यात आली। निश्चितच जर कधी या अगोदर 2022ला जी प्रारूप रचना करण्यात आली होती प्रभागांची आणि आता जी 2025ला प्रारूप रचना तयार करण्यात आली, त्या दोघी प्रभाग रचनेचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की 2025ला तयार करण्यात आलेल्या प्रारूप रचनेमध्ये सीमालगत प्रत्येक प्रभागाच्या सीमालगत असलेल्या रहिवाशांना समरमात टाकून त्यांना देखील जनतेला देखील वेठीस धरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे। तरी देखील जर कधी जे मैदान तयार केलं गेलं आहे खेळाडूंसाठी, आम्ही त्या मैदानावर जाऊन खेळू, पण जनतेला तरी या सोयीचा प्रभाग करणं या ठिकाणी अपेक्षित होतं आणि त्या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित करण्यात आलं। तर माजी नगरसेवक आहेत आपल्यासोबत, आता काय सांगाल? एकंदरीत आपण त्या ठिकाणी आरोप केलेला आहे की लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी प्रभाग रचनेमध्ये हस्तक्षेप केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं की आत्ताच पत्रकार परिषदमध्ये पण सांगण्यात आलं की 2022ची रचना यामध्ये थोडंसं 19-20 फेरबदल अपेक्षित होता, परंतु स्वार्थ हेतूने जो लोकप्रतिनिधींच्या संदर्भात मी बोललो तर मुख्याधिकारी यांच्याशी जो संवाद साधला आणि त्यांनी त्या कागदपत्रांची उपलब्धता आम्हाला करून दिली नाही आणि हे का होतंय, काय घडतंय हे डोळ्यासमोर आम्हाला दिसतंय। त्याच्यात कोणाचा इंटरफेअर आहे, कुठून काय रचना येतात आणि म्हणून आज या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। सगळं लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी पद्धती वापरल्या जात आहेत आणि त्यात प्रशासनाचा प्रामुख्याने वापर होतोय। मुख्याधिकाऱ्यांनी आवश्यक असलेले कागदपत्र न देणं म्हणजेच त्यांच्यावर तो दडपण दबाव होता आणि म्हणून मी या गोष्टीवर ठाम आहे की शासनाचे प्रतिनिधी असलेले लोक हे लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्यावर चालत आहेत। त्याचबरोबर आपण या ठिकाणी एक उल्लेख देखील केलेला आहे की 2024ची विधानसभा निवडणूक असेल, लोकसभा निवडणूक असेल, या कालावधीमध्ये मोठा मताधिक्य त्या ठिकाणी वाढलेला आहे, काय सांगा? निश्चित या संदर्भात आदरणीय उर्मेश दादांच्या एक आमची काल बैठक होती आणि त्या अनुषंगाने आमच्या समोर ही माहिती आली। ती कागदपत्रे आम्ही आता पुन्हा माहिती घेतोय, परंतु बऱ्यापैकी तफावत आहे आणि ते किती हजार मत? जवळपास 33,000 मतांचं वाढ झालेली आहे लोकसभा आणि विधानसभेच्या काळात, असं आम्हाला कळालेलं आहे। आणि ते उर्मेशदादा जे बोलले ते कागदपत्रांच्या आधारावर बोललेले आहेत। त्याचा सगळा तपशील आता आम्ही चर्चेतून घेणार आहोत आणि त्याच्यावर अजून काय काय करता येईल किंवा काय करू शकतो आणि त्याच्यात काय नेमका गोंधळ आहे याच्यावर अभ्यास करून आम्ही आमच्याशी नंतर बोलू। आपण असंही म्हटलेलं आहे की आगामी ज्या निवडणुका आगामी काळात निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्यात देखील त्या मतदार यादीमध्ये देखील फेरबदल होण्याची शक्यता आहे। राजकारणात जर सक्सेस व्हायचं असेल तर काही नीत्या वापरल्या जातात आणि त्या नीतीमधली एक नीती अशी आहे की यांनी जो आता प्रभाग रचना केली, प्रभाग रचना करताना काही हेतू डोळ्यासमोरून ठेवून केली, बरोबर का? मग जसं आमचे नेते आदरणीय रमेश आबा असतील, आमचे मित्र रोशन भाऊ असतील, मी असेल, बंटी ठाकूर असेल, असे अनेक। मग तुम्ही बघा आपला जो 6 नंबर प्रभाग म्हणजे पूर्वी तिथे राजू अण्णा चौधरी
हे नगरसेवक होते, इकडे भूषण ब्राह्मणकार नगरसेवक होते. त्या प्रभागांचं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते वार्ड असे तोडण्यात आले की त्यांचा भाग त्यांच्या वार्डातला इकडच्या वार्डात टाकण्यात आला आणि इकडच्या उमेदवाराचा भाग दुसऱ्या वार्डात टाकण्यात आला. हे जे फेरबदल केले हे विचार करायला भाग पाडतात की हे फक्त लोकप्रतिनिधीच्या हितासाठी आणि लोकप्रतिनिधीच्या विचाराने चालतंय. इथे शासनाचा अभ्यास जर राहिला असता तर त्यांनी शासनाने नियमबाह्य प्रभाग रचना केली नसती. नियमबाह्य रचना करण्यामागचं मूळ कारण याच्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याशिवाय अशा प्रभाग शासनाविरोधात आपण न्यायालयात जाणार आहात? आता सगळ्यात महत्त्वाचं स्थानिक स्वराज्य संस्थांना फेस करत असताना ज्या ज्या गोष्टी आता महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टींना आम्ही आता प्राधान्य देऊ आणि येणाऱ्या काळात ज्या गोष्टींना आम्हाला न्याय मिळणार नाही त्या गोष्टी आम्ही न्यायालयात जाऊ आणि यांच्याशी न्यायालयापर्यंत खेटू एवढं निश्चित. आपण बघू शकतो की शासनाने त्या ठिकाणी पूर्ण नियम धाब्यावर बसून या ठिकाणी प्रभाग रचना केलेली आहे असा आरोप या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे. शेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.